नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, सत्य मांडणे हा जर गुन्हा तर करू आम्ही पुन्हा पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही बदलापूर मधल्या बाजारपेठमध्ये आलो आहोत, मार्केटमध्ये आलो आहोत. हा आपणाला असणारा मच्छी मार्केट बाजारपेठ बघायला मिळतोय, पण वास्तवतेचं भयान रूप आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतोय. ही जरी आपणाला मच्छी मार्केटची जरी इमारत बघायला मिळत असेल तर ही इमारत अजूनही जैसेच्या तैसे, पण मात्र या लोकांना रस्त्यावरती या ठिकाणी आपणाला अनेक या ठिकाणी आपण बघू शकतो मच्छीमारी व्यवसाय असेल, कोंबड्याचा व्यवसाय आणि तर खऱ्या अर्थानं बदलापूरचा विकास का ढेपळलाय, का झाला नाही. गेले अनेक वर्ष ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे तरी देखील मात्र बदलापूरचा विकास कुठेतरी ढेपाळलाय. आणि त्या अनुषंगानं मार्केटमध्ये आपण आलो. मार्केटमध्ये आल्यानंतर आपल्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समीर चोनकर आपल्याशी जोडलेले आहेत. त्याबरोबर अनेक इथं वर्षानुवर्ष या मार्केटमध्ये या ठिकाणी व्यवसाय करणारी मंडळी. मी सर्वप्रथम समीरकडे जातोय. समीरजी नमस्कार. सार्वत्रिक निवडणूक 2025च्या माध्यमातून आम्ही बदलापूरमध्ये राड्यांचा धूर आणि पैशांचा महापूर आम्ही बघायला मिळाला, पण मतलब बदलापूरचा विकास कुठेतरी आम्हाला ढेपाळल्यासारखा वाटतोय. म्हणून आम्ही मार्केट परिसरामध्ये आलो. आपण एक उमेदवार होता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, अनेक आम्ही निवडणुका पाहिल्या, पण ह्या निवडणुकाचं बिगुल वेगळं होतं. पण बदलापूरचा विकास कुठेतरी थांबलेला दिसतोय. आपलं काय मत? प्रथम साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तुम्ही याची दखल घेतली नवकेसरी न्यूजने. विषय असा आहे का, आमदार साहेब बोलतात का 25 वर्ष मी आमदार आहे, तर अशी अवस्था आहे यांची. आणि आमच्या गावाचे स्थानिक मुस्लिम बहुवर्ग आज गटरावर कोंबड्या कापणं, मच्छी विकणं हे चाललंय. आणि बांधलेलं मार्केट का बंद केलंय, कशाबद्दल बंद केलंय? अहो, ज्या एकेकाळी या मार्केटमध्ये बकरा छिलने वाला अभी करोड़पति बन गया है, उसको भी नहीं है, आंख नहीं खुली है कि आपने गांव के किधर जाएंगे, क्यों खुला रखा है? इसका जवाब चाहिए यार. इधर विकास काही पण नाही झालेला आहे, काहीच विकास झालेला नाहीये. बदलापूर गावात ग्राउंड नाहीये, चांगल्या शाळा नाहीयेत. हा, आणि मोहल्ल्यामध्ये तर काही पण नाही, दवाखाना नाही, काहीच नाहीये मोहल्ल्यामध्ये. तर समीरजी, गेले 25 वर्ष ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, ज्यांनी आणि मग त्यांच्याकडे त्यांच्या निदर्शनाच नाही आलं. अहो, हे भ्रष्टाचार ना, काय निदर्शन. ह्यांनी सगळ्यांचे डोळे झाक करून ठेवलेत. सगळ्या कार्यक्रमाला 5 लाख दे, 2 लाख दे, 3 लाख दे, बस सगळ्यांना गप बसून ठेवायचे. अहो, न्यूज पण घेत नाही आमची कोण, आमची न्यूज पण घेत नाही. इथले स्थानिक लोक 2-2, 3-3 न्यूज वाले बदलले तरी पण न्यूज घेत नाही. एवढा यांचा दबाव आहे, एवढा दबाव आहे. अहो, हे 4 स्तंभ बोलतात ना, यांना लाज वाटते का? आमची हे पण नाही करत नाहीये, ते बातमी पण हे करत नाही, पुढे ढकलत नाहीये. म्हणजे एखादी जरी व्यथा मांडायला लागला तर त्याची बातमी दाखवली नाही दाखवत. त्यांना 2 व्यथा मांडल्या त्या ठाकूरवाडी, कचोरे साहेबांच्या बंगल्याच्या बाजूला ते ठाकूरवाडी आहे. अहो, अक्षरशः साहेब बघा तिकडे. पण ती स्वतः बाई होती, ती सध्या ढोंबरे स्वतः लेडी असून स्वतःनी दाखवलं नाही. माझा आवाज दाबून टाकला तिने. माझं एक मत आहे, ज्यावेळी विकास किंवा एखादा शहराचा विकास होत असतो, गेले अनेक वर्ष ज्यांनी सत्ता भोगलेली आहे तरी देखील मात्र अजून मार्केटचा प्रश्न हायरोडवर आहे, अनेक प्रश्न हायरोडवर आहे. हाकेच्या अंतरावर लोकांना पाणी जातोय, पण मात्र या बदलापूर शहरामध्ये नदी असून देखील अनेक गावांना पाणी मिळत नाही. अहो, या नद्यांमध्ये तर केमिकल युक्त पाणी चालूच आहे आणि सगळ्यांना पैसे जातात, बरोबर घरपोच जातात ते पण. आणि विषय झाला ह्या तलावात. अहो, या तलावात गटराचं पाणी जातं साहेब, गटराचं, आणि त्याचं गणपती विसर्जन करतात. हे आमदार शेत नाहीये. आणि आमदार फक्त काय हिंदू मुस्लिम हेच बघणार राजकारणात, बस. ह्याला सोडवणार, त्याला सोडवणार कशाला? तूच लटकवला ना त्यांना. त्या केप माझा मित्र आहे, त्याला तूच लटकवलेला आहे. मी ऑनलाईन बोलतोय. मतभेदाचं कुठेतरी लोक का लावलं? ते रॉबर आहेत का? ते केप बीप ते रॉबर आहेत का? नाही ना. त्यांच्यावर कशाला तुम्ही मोका लावलाय? सोडवला का त्यांना मग तुम्ही? अहो, ह्यांच्या राज्यात एकट्या झाले ना, मग ह्यांच्यावर मोका लावा. दोघांच्यावर मोका लावा, मग आमदारावर पण मोका लावा तुम्ही. आजा अजय बुलंद पे आवाज आहे आपला हमेशा, बरोबर आहे का नाही? समीरजी, सुडाचं राजकारण होतंय का? सुडाचं म्हणतात जातीचं नाव राजकारण होतोय. इलेक्शन आल्यावर बाईट दाखवतो बाईट. यांचे काय खालच्या लेवलला कुत्राने बित्रा बोलतात आमदार आहे, 25 आमदार करतात. अहो, बाहेरून आलेला आमदार आहे तो, मनोज जिल्हा कुत्रा बित्रा बोलतोय. हा आपण त्याच्या चेहऱ्यात पिलं वळले, तो भाग वेगळा आहे. पण माझं इलेक्शन बाकी असताना तुम्हाला हिंदू मुस्लिम करण्याची गरजच नाही ना. ह्याला सोडव, त्याला सोडव. तुम्ही सोडत टाकला ना आतमध्ये, त्याला तुम्हीच टाकला ना, तुम्ही टाकला आतमध्ये. कचोर साहेबांनीच टाकलेला आतमध्ये केपला. मी बोलतो, माझ्याकडे सबूत आहेत. मी कोणा बापाला घाबरत नाही.
मित्रांनो, खऱ्या अर्थानं बदलापूरमध्ये कशा प्रकारचं राजकारण चाललंय, पण मात्र राजकारण कोणतं असं मात्र मतभेदाचं राजकारण चालू आहे. माझ्याबरोबर काका आहे. काका, अनेक वर्ष आपण या मार्केटमध्ये आपण हे करताय, या ठिकाणी काय अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं? हो, काय आहे समस्याला या बदलापूर गावाला कोण वाढीच न राहिलेला. कोणी यावं कोणी येऊन टिचकी मारावी अशी बदलापूरची परिस्थिती झालेली. आज हे मार्केट बांधून जर तुम्ही बघाल तर आज 7 ते 8 वर्ष होऊन गेली. आज आमच्या एसटी महामंडळामधल्या बसेस बंद झाल्या, आमचे धंदे सौरांचे बसवले. आज तुम्हाला महाराष्ट्र बँक आमची गेली स्टेशनमध्ये. आज ती परिस्थिती आमची, आज बसेस बंद झाल्या. आज तळ्याचं शिशुविकरण राहिला, 3 वेळा शिशुविकरण केलं तरी काय केलं त्या तळ्याचं. आज ज्येष्ठ नागरिकांकरता काय तिथे सुविधा आहेत. आज ज्येष्ठ नागरिक आमच्या नाक्यावर येऊन बसतात तिथे. काय परिस्थिती आहे गावाची. आज 7 ते 8 वर्ष झाली आम्ही पाहतो इथं. आज मार्केटमध्ये आज गटारावरती लोकांची मच्छीचे धंदे करतायत. काय धंदे करणार इथे. आज मार्केट बांधून किती वर्ष गेली या गोष्टीला. किती वर्ष झाली आहे मार्केट बांधून. आता मागच्या वर्षापूर्वी इकडे पेटलं होतं, हे जळलेला भाग आहे बाजूचा, सगळं जळून गेलेला आहे तो भाग. पण हे कशा करता येईल, कोण आहे याला वाली, कोण बोलणार आहे. किती बोलत आपण, किती बोलणार, किती राहणार यांना वाली म्हणून राहिलं ना. आज एसटी दुकानाची काय आमच्या परिस्थिती आली. एकाची 2 दुकानं झाली. एसटी महामंडळ गेलं आमचं. ज्येष्ठ नागरिकांची सोय झाली. महाराष्ट्र बँक गेली आमची. एसटी महामंडळात आम्ही चौकशी केली, ती पण ना आमची ना. आमचं एमईसीबीचं ऑफिस दिलं सोनिवलीमध्ये. आमच्या कस्टमरांनी कंझ्युमरांनी तिकडे सोनिवलीला जायचे कंप्लेंट घेऊन. 100 रुपये खर्च करून 100 रुपये खर्च करून यायचं, 3 वेळा परत जायचं आणि यायचं. ही परिस्थिती आमच्या गावाची आहे. या गावाचं वाली, या गावाचा नेता ना, मी म्हणतो या माजी अध्यक्षांना मी सांगू इच्छितो, हे काय चाललेलं तुम्ही येऊन पहा एकदा. इलेक्शन आला का इलेक्शनला घ्यायचं, जायचं धंदे करायचे, सगळे नंतर तुम्ही गप्प बसायचं. आज तुमच्या डोळे देखत बघा तुम्ही या रोडची परिस्थिती काय आहे. एक गाडी निघाल तर दुसरी गाडी याला जागा नाही, रस्ता नाही. आज बाजारपेठेमध्ये तुम्ही जर बघाल त्या ते बदलापूर मधलं काही नाही अशी धंद्याची परिस्थिती. आज राठोडी सुधारली, आज मुळगाव गाव सुधारला, मग बदलापूर गाव आमचा तसाच राहिलाय. त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे का इथे. या गोष्टीचा मला अतिशय खेद होतो, या गोष्टीचा वाली नाही या बदलापूर गावाला. आज ज्येष्ठ नागरिक म्हणून मी जे बोलतो, इलेक्शन मध्ये मी 2 वेळा इलेक्शन लढवलेली आहे नगरपालिकेची. नगरपालिकेच्या इलेक्शन मी पडलेलो 2 वेळा. पण मला ती जाणीव आहे त्या गोष्टीची. एमईसीबीचं ऑफिस मी पेटवलं त्या टायमाला, पण आदरवाडीला मी 8 दिवस काढले. एमईसीबीच्या ऑफिसमध्ये लाईट द्यायची सारख्या 8 दिवस मी आदरवाडीमध्ये जेल भोगलेला माणूस आहे. अनेक वर्ष लोक सत्ता भोगतात, तरी देखील मात्र हा प्रश्न दुर्लक्ष. कारण काय बोलणारच कोणी वाली राहिलेलं नाही. आम्ही बोलतो, आम्ही वाईट होतो, आम्ही रोखठोक बोलणारी माणसं आहोत. आम्ही पहिल्यापासून रोखठोक बोलणारा माणूस आहे आम्ही. आज जे पाहतो आम्ही, आज आमच्या सोनेरीमध्ये आमच्या बाबासाहेबांचं आज स्मारक आहे. आज सानेवाडीमध्ये, पण आमच्या बदलापूर गावामध्ये ते स्मारक नाही. ते स्मारक इथे व्हायला पाहिजे बदलापूरमध्ये. ही माझी फार मोठी इच्छा आहे. मित्रांनो, आम्हाला व्हायलाच पाहिजे. आपण बघू शकतो, आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशी बदलापूरच्या बाजारपेठ मधले मार्केट परिसरामधली अवस्था आहे. अनेक वर्ष या ठिकाणी आमचे सर्व आपणाला मुस्लिम बांधव दिसत आहेत, त्यांना रस्त्यावरती खऱ्या अर्थानं हे सगळं काम करावं लागतंय. आपण बघतोय या ठिकाणी अशा घटना आहेत. एवढं मोठं प्रशस्त बांधून सुद्धा मार्केटमध्ये मात्र अद्याप मात्र मार्केट आहे ते धुळखात पडलेलं आहे. अनेक समस्या ऐरणीवर असताना मात्र मताचं राजकारण होतंय, स्वार्थाचं राजकारण होतंय. मात्र इथल्या लोकांच्या मनातल्या भावना आणि वेदना जाण्यासाठी मात्र लोकप्रतिनिधींना इथं वेळ नाही. हे वास्तवतेचं भयान रूप तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरीचा छोटासा प्रयत्न होता. मित्रांनो, एखादं शहर विकसित होत असतं, एखादं नगर विकसित होत असतं, पण ह्या बदलापूर शहर हे इतिहासाला चालना देणारं शहर, व्यापारपेठ शहर म्हणून ओळख होती. पण मात्र त्याच बदलापूरमध्ये मात्र राजकारण्यांचा हैदोस. खरं या इलेक्शनच्या काळामध्ये, आपण निवडणुकीच्या काळामध्ये पाहिलं, आपण राजकारण्यांचा राड्यांचा धूर पाहिला, पैशांचा महापूर पाहिला. पण खऱ्या अर्थाने इथल्या सर्वसामान्य लोकांचा प्रश्न मांडायला मात्र इथल्या लोकप्रतिनिधींना वेळ नाही. ही इथली शोकांतिका आहे. त्यामुळं राजकारण नक्की करा, पण त्याबरोबर बदलापूरचा विकासही होणं तेवढं अपेक्षा आहेत. त्यावेळेस खऱ्या अर्थानं ह्या संपूर्ण विकास करत असताना अशा कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना आणि वेदना असा प्रसंग पोरतील का. खऱ्या अर्थाने हे शिवकालीन गाव आहे, पण ह्या गावाला मात्र आपण बघू शकतोय हे शिवकालीन गाव आहे, पण त्याच गावाला मात्र कुठंतरी लागलेली ही वणवंती आणि घनगंती कधी संपेल का, हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो. आमची शोकांतिका आहे. सागर पाटील, बदलापूर.